राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवेवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवेवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय संत संगे याचा वास सर्व काळ संगे याचा वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत सकळ बुद्धिवंत संचिता सकळ बुद्धिवंत घालोनिया काळ अवघा बाहेरी दुनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी दुनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला
त्याच अंतरी वास दिला त्याच अंतरी वास दिला आपुलेसे जिही नाही उरो दिले तुझे देही नाही ओळखले आपुलेसे जिही नाही उरो दिले आपुले जे नाही ओळखले जो जविता भले ऐशी स्थळे तो चविता भले ऐशी स्थळे तो चविता भले ऐशी स्थळे घालोनिया काळ अवघा बाहेरी घालूनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालूनिया काळ अवघा बाहेरी याशीच अंतरी वास दिला त्याशीच अंतरी वाव दिला त्याशीच अंतरी वाव दिला तुका म्हणे आहे झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनचे चंदनाचे स्थळ चंदनाचे चंदनाचे स्थळ चंदनाचे घालोनिया काळ अवघा बाहेरी घालूनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालूनिया काळ अवघा बाहेरी याशीच अंतरी वास दिला त्याचीच अंतरी वास दिला त्याचीच अंतरी वास दिला विठोबा ओ बारकुमारे ओ बारकुमारे ओ बारकुमारे ओ बारकुमारे ओ बारकुमारे संत सांगयाचा वास सर्व काळ संत सांगयाचा वास सर्व काळ संत संगयाचा वास सर्व काळ संत संगयाचा वास सर्व काळ संत सांगयाचा वास सर्व काळ संत सांगयाचा वास सर्व काळ संत संगयाचा वास सर्व काळ संत संगयाचा वास सर्व काळ सजना सकाळ मूर्तिमंत सजना सकाळ मूर्तिमंत मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी संतना सकाळ मूर्तिमंत संताना मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी राशीच तरी वास दिला वास दिला दासीच तरी वास वास दासी
दिला वास दिला वास दिला तरी वास दिला गलोनिया काळ अवघा विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल बोला श्रीनाथदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्रीनाथदेव तुकाराम संत संगे याचा वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोन या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला आपुलेसे जिहे नाही उरो दिले चोजविता भले 80 स्थळे घालोन या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला तुका म्हणे नाही झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनची घालोन या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन रे चरण संताजिया दुसरे चरण तळताचिया दुसरे चरण तळताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथिता विसार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावा अव्हेरू संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोन या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतवर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषता या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल 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 अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून श्रीगोंदा तालुका नगर जिल्हा या संपूर्ण विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या घारगाव या नगरीतील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायावर हृदयापासून प्रेम असलेलं व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्ती परायण आदरणीय अंबादास रामचंद्र साळुंके यांच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्त व वैकुंठवासी मातोश्री सुंदरबाई अंबादास साळुंके यांच्या 2ऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नवमी सोमवार याच्या पवित्र तिथीवरती या माता आणि पित्यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने साळुंके परिवाराच्या या प्रेमाला मान देऊन आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात. आजच्या या सेवेचं सौभाग्य साळुंके परिवाराचा आणि ज्यांचा अत्यंत निकटचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे असे आमचे आदरणीय त्र्यंबक बापू, आदरणीय माऊली लडकतजी आणि आदरणीय शिवाजीराव पाटील पारगावकर यांच्या प्रेमामुळं स्नेहामुळं आणि या साळुंके परिवाराच्या
स्नेहामुळं त्यांचे सुपुत्र संजयजी अंबादास साळुंके, बाबा बाळासाहेब अंबादासजी साळुंके आणि तुकारामजी अंबादास साळुंके हे त्यांचे तीनही सुपुत्र, त्यांचे चुलते, त्यांचे पुतणे, त्यांचे 5 नातू, त्यांच्या 3 नाती, त्यांच्या भगिनी द्रौपदबाई आणि त्यांच्या भगिनी यमुनाबाई. बरोबर आहे का बापू? बरोबर आहे ना? या त्यांच्या 2 भगिनी, 1 पुतण्या, 1 चुलते, 3 नाती, 5 नातू, 3 चिरंजीव, या सर्व साळुंके परिवाराच्या, एवढं पाठ करावं लागतं हो. या साळुंके परिवाराच्या प्रेमामुळेच आज इथे येण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अंगातून संत महात्म्यांच्या जीवनातील विशेषता प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्याच्या जीवनामध्ये संतांचं जीवन विशेष आहे. ऐका, संपूर्ण मृत्यू लोकात, संपूर्ण स्वर्गामध्ये, पाताळ लोकामध्ये, या 3ही लोकामध्ये संत विशेष आहेत. देवापेक्षाही, जीवापेक्षाही आणि मनुष्यापेक्षाही संत विशेष आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जा, साधू थोर जा कलियुगे. त्याचा अधिकचा विस्तार न करता संत हे आपल्यापेक्षा विशेष आहेत आणि आपण मात्र कसे आहोत? सामान्य आहोत. लक्ष द्या, संत विशेष का आणि आपण सामान्य का, याचा थोडासा विचार करायचा आहे. लक्ष द्या, तसं जर पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या जीवनात जसे संतांना हात पाय कान नाक डोळे, तसेच आपल्याला सुद्धा हात पाय कान नाक डोळे. मग आपण सामान्य आणि संत विशेष हा फरक जास्त आवडतोय किंवा? लक्ष द्या, अजून आहे का? प्रत्येक व्यक्तीचं शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. तर मग संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक का? किंवा तिसरी गोष्ट आपल्या पुढे नमूद करतो, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच पाणी येतं. त्याच्यासाठी तर हे लोक बोलत जवळ मी, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच पाणी असतं. ऐका जरा, चांगला ऐका. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच काय आहे? रक्त आहे. तर मग संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक. तर आता ऐका, याची ढोबळमानाने पहिली मी 2 उत्तर देतो. संत विशेष का आणि आपण सामान्य का? सरळ सरळ कायदा जर विचारात घेतला तर त्यांना जसे हातपाय कान नाक डोळे तसेच आपल्याला बी हातपाय कान नाक डोळे. मग ते विशेषण आपण सामान्य. पंचमहाभूतापासूनच त्यांचं शरीर, पंचमहाभूतापासूनच आपलं शरीर, मग ते विशेषण आपण सामान्य का? त्यांच्याही शरीरात लाल रंगाचंच, आपल्याही शरीरात लाल रंगाचंच रक्त. मग संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक का? तर याची ढोबळमानाने उत्तर पहिली 2 देतो. पहिलं उत्तर आहे का? पहिलं उत्तर असं आहे, मानवाची विशेषता, मानवी जीवनाची महत्ता, मानवी जीवनाची श्रेष्ठता ही माणसाच्या
आकारावर अवलंबून नसते, तर ती माणसाच्या आचारावर अवलंबून असते. बघा सोपं सोपं. आता हे प्रणा घेऊन कीर्तन करायचंय ना. गुरुजींचं भाग्य आहे. आता इथं 2 गुरुजी आहेत. म्हणजे हे जे 3 चिरंजीव आहेत ना, याच्यातले एक जण निवृत्त सैनिक आहेत आणि 2 जण शिक्षक आहेत. आता शिक्षक कोण आहेत मला माहिती नाही, पण 2 जण शिक्षक आहेत. तुकारामजी, म्हणजे बाळासाहेबजी आणि संजयजी, हे 2 शिक्षक आहेत आणि आदरणीय तुकारामजी निवृत्त सैनिक आहेत. तेव्हा शिक्षकांना विद्यार्थ्याशी बरोबर घेऊन त्यांना तो संवाद साधता आला पाहिजे ना. आणि त्यांचं भाग्य आहे, रोज 8 तास विद्यार्थ्याशी ते बोलत राहतात. आमचं दुर्दैव आहे, आम्हाला विद्यार्थी कधीच भेटत नाहीत. आमचं भाग्य आहे, आज मी भाग्यवान आहे, आज मला विद्यार्थी भेटले तिथं. हे माझं भाग्य आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, हृदयापासून अभिनंदन करतो. बघा महाराज, आपली खंत आहे, खूप खूप लोकांमध्ये कीर्तन करतो आम्ही, प्रश्न तो नाही. पण आमचं दुर्दैव हे असतं, आमच्या कीर्तनाला एकतर फाटक्या नोटा नाहीतर चिल्लर खुर्दाच पुढे असतो. तुमच्या लक्षात नाही का फाटक्या नोटा म्हणजे? फाटक्या नोट नाही तर चिल्लर बारीक लेकरं. आज माझं भाग्य आहे, माझ्या कीर्तनाला इथं ठोकळे ठोकळे आलेले आहेत सगळे. आणि म्हणून चांगलं लक्ष द्यायचंय. बघा, आनंद आहे मला, तुम्ही चांगलं लक्ष द्या, नीट ऐका, लक्ष द्या. 2 उत्तर देतो मी याची. पहिलं उत्तर देतो, मानवी जीवनाची विशेषता माणसाच्या आकारावर अवलंबून असते, तर ती माणसाच्या आचारावर अवलंबून असते. चांगला आहे का? आकार हीन दर्जाचा असू द्या, आकार निकृष्ट असू द्या, आकार सामान्य हीन योनीतला असू द्या, परंतु आचार जर सात्विक असेल, आचार जर सदाचार असेल, तर ती व्यक्ती महान ठरते, महान. उदाहरण देईल, हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले प्रल्हाद. प्रल्हादाचा आकार दैत्याचा होता. 10व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, दैत्याची आकुळी प्रल्हादू तोमी निहाळी. म्हणजे दैत्याचा आकार आहे. दुसरं तुम्हाला आकार कोणा रक्षाचा, पण आचार साधूचा असल्यामुळं 7 श्रेणी नंबर बिभीषणाचा लागतो. बिभीषण हा रावणा, बिभीषणाचा आकार कोणा राक्षाचा. 6 असलेला भाग आपलं सप्तचंडीमध्ये येतो आणि ते सांगतो आकाराचा माकडा. आचार विष्णू असल्यामुळं जत्वटीचे चार ठरले. शतवन म्हणून देखी रामचरण, म्हणून देखी रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. दाशत्व हनुमंते निकटपै केले. मुद्द्याकडे लक्ष द्या. मारुतीरायाचा आकार कोणाचा? माकडाचा, पण आचार साधूचा. बिभीषणाचा आकार कोणाचा? राक्षसाचा, पण आचार भक्ताचा. प्रल्हादाचा आकार कोणाचा? दैत्याचा, राक्षसाचा, पण आचार वैष्णवाचा. बघा, म्हणून तिन्ही महान भक्त ठरले, महान संत ठरले. मला आपल्याशी थोडं बोलायचंय, लक्षण उत्तर तुम्ही द्यायचंय. या तिघाच्याही आकाराकडे देवानं बघितलं का आचाराकडे देवानं बघितलं? बोला. आचाराकडे बघितलं म्हणजे सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं, मानवी जीवनाची श्रेष्ठता, महत्ता, विशेषता हे आकारावर अवलंबून नसते, तर ती त्यांच्या आचारावर अवलंबून असते. तर मग मला आता उत्तर द्या, आपण आकाराने माणूस असावं का आचाराने माणूस असावं? आचाराने माणूस असावं. आणि आता खरं बोला आणि इमानदारीने बोला आणि अजिबात खोटं बोलू नका. आता खरं सांगा, आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत?
झाला ना, घोटाळाच झालाय ना. नीट कीर्तन आहे का? आकार माणसाचा असून काय उपयोग आहे हो? आचार माणसाचा पाहिजे. कीर्तन झाल्या झाल्या आणि या मंडपातून बाहेर पडल्या पडल्या आपण म्हणतो राम भाऊ काढा, म्हणजे पिचकारे हानीत हानीत आमच्या कीर्तनाची चर्चा करायची. नीट कीर्तन आहे का? कीर्तन हे प्रोटोकॉल म्हणून नसतं ऐकायचं. कीर्तन हे टाइमपास म्हणून नसतं ऐकायचं. कीर्तन हे प्रोसिजर म्हणून नसतं ऐकायचं. दादानो, एका कीर्तनातून किमान एक तरी दुर्गुण सोडला पाहिजे हो, तर कीर्तनाचा उपयोग आहे. नाहीतर काय वेळ मोकळा वेळ आहे म्हणून आलोय काय आपण इथं? ऐका, म्हणजे सिद्ध काय झालं या पहिल्या चिंतनातून? आपल्या आकारापेक्षा आचार महत्वाचा. पुढं सांगतो, संतांची विशेषता ही, मनुष्याची विशेषता ही माणसाच्या कृतीवर अवलंबून नसते, तर ती त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. एखाद्या वेळेस कृती सामान्य असू द्या, हीन दर्जाची असू द्या, निकृष्ट असू द्या, पण वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे. दादानो, आपल्या आपल्या वर्णानुसार, आश्रमानुसार, वयानुसार, शेवटचं देतो वाक्य, परिस्थितीनुसार कोणतंही कर्म करण्याची जीवनात वेळ येऊ द्या, लाजू नका. कर्म जरूर करा, कर्म जरूर करा. मूर्ख कोणाला म्हणायचं? मूर्खाची व्याख्या सांगतो, लिहून घ्या. मूर्ख कोणाला म्हणायचं? एखादा गरीब असून जर काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. आणि श्रीमंत असून दान देत नसेल तर तो सुद्धा. आता आपण कुठल्या यादीत आहोत ज्याची त्याने ठरवायची. नीट ऐका, मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. कृती सामान्य असली तरी चालेल, पण वृत्ती श्रेष्ठ असलीच पाहिजे. बरेच वेळेला असं असतं बघा, उत्तर देतो, कृतीच कधी कधी चांगली असते पण वृत्ती हलकट असते. हे काय कामाचं आहे? कृती निकृष्ट असली तरी सुद्धा चालेल. मी विचारतोय, मेलेली जनावर ओढत नेणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? बोला की, वाईट आहे. मेलेली जनावर ओढत नेणं ही कृती पवित्र आहे, अपवित्र आहे? अपवित्र आहे. मग असं जर असेल तर मग चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळा संगे डोरे ओढी, चोखा संगे डोरे ओढी. नरहरी सोनारा घडुपकोला, नरहरी सोनारा घडपुसोला, नरहरी सोनारा घडू फुला, हरे सोनारा घडपुसोला गे. चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळा संगे डोर ओढी, चोखा मेळा संगे ढोरे. चोखा मेळ्या संगे ढोरे ओढे. चांगला आहे का दादानो? चोखोबा रायांना ढोर ओढू लागायचं काम आमदारांनी केलं का खासदारांनी केलं? बोला की, देवाने केलं हो, देवाने केलं हो. का हो? कृती चांगली नाही ना, ती वाईट आहे ना, तरी पण देव का करू लागले? त्याचं उत्तर आहे, चोखोबाराच्या त्या कृतीकडे देवानं बघितलं नाही. चोखोबारायाची वृत्ती किती भगवंताच्या नामचिंतनात रंगली होती, तिकडे लक्ष देवाने दिलं. इतिहास आहे, वेळेची मर्यादा आहे, सगळं चरित्र सांगायला वेळ नसतो. चोखोबारायाच्या मेलेल्या हाडातून सुद्धा विठ्ठल 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 हा आवाज येत होता. कशातून? कोणत्या? मेलेल्या. आपल्या जिवंत तोंडातून विठ्ठल आवाज येत नाही हो. मला हे कळत नाही, जी माणसं कीर्तनात सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, ती माणसं घरी गेल्यावर किती परमा करत असतील देव जाणे. लक्ष द्या जरा, ऐका. चोखोबारायाच्या वृत्तीकडे परमात्म्याने पाहिलं, कृती नाही पाहिली. अजून विचारतो, सजन कसाया विको लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कृती निकृष्ट असली तरी चालेल, कृतीहीन दर्जाची असली तरी चालेल, परिस्थितीनुसार कोणतंही टाकून दिलेलं काम करायची जरी वेळ आली
तरी चालेल, पण कोणत्याही कामात राहताना सुद्धा आपली वृत्ती, आपलं मन, आपलं अंतःकरण मात्र भगवंताच्या नामचिंतनात रंगलेलं असलंच पाहिजे. खरं म्हणजे हे ज्यांच्या निमित्त आपण हे चिंतन करत आहोत का, वैकुंठवासी आदरणीय अंबादाजी अण्णा आणि वैकुंठवासी मातोश्री सुंदरबाई अक्का, ज्यांच्या निमित्तानं आपण हे चिंतन करत आहोत, थोडस त्यांचं ते मला काही थोडस वाचायला मिळालं. अगदी नेहमी जनता लोखंडाशी आणि विस्तवाशी संबंध येत असायचा. ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, आयुष्याच्या प्रत्येक क्षणात ज्यांनी कष्ट केलं, मेहनत केली, हे काम केलं, पण हे सगळं करत असताना ज्यांची वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली होती, असं कठीण काम करत असताना सुद्धा ज्यांनी परमात्म्याच्या नामाला कधीच सोडलं नाही, एक सांगू का, त्याचमुळे आज यांचं हे पुण्यस्मरण होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे होत आहे. मी नक्की वाक्य सांगेल तुम्हाला. पुण्यतिथी ही श्रीमंत माणसाची होते का गरीब माणसाची होते? चला अजून विचारणार आहे मी तुम्हाला. पुण्यतिथी ही जिवंत माणसाची होते का मेलेल्या माणसाची होते? आता तरी बोला. कोणाची? मेलेल्या माणसाची. मग पुण्यतिथी जर दादानो मेलेल्या माणसाची होते असं तुमचं म्हणणं असेल पोरानो, तर मला सांगा, आपल्या घारगाव मध्ये मेलेली माणसं किती आहेत? बोला नाही रे, सांग. घारगाव मध्ये मेलेली माणसं किती आहेत? खूप आहेत, जास्त आहेत, भरपूर आहेत, पुष्कळ आहेत, सगळे समानार्थी शब्द. चला मग मी संख्या सांगतो, आकडाच सांगतो मी, लिहून घ्या. घारगाव मध्ये मेलेली माणसं किती आहेत सांगू? घारगाव मधल्या मेलेल्या माणसाची संख्या लिहून घ्या. जे जिवंत नाहीत ते सगळे मेलेले आहेत. आणि मग जे जिवंत नाहीत ते जर सगळे मेलेले आहेत, तर त्या सगळ्या लोकांची पुण्यतिथी होते का? बोला. होत नाही. याचा अर्थ सांगेन मी, पुण्यतिथी मेलेल्या माणसाची होतच नाही. मग कुणाची होते? जिवंत माणसाची. म्हणजे हे नाही जमले की हे उत्तर द्यायचं का? ठाकरे गटात नाही जमले की शिंदे गटात घुसायचं? ऐका, लक्ष द्या, चांगला ऐका. पुण्यतिथी ही कोणाची होते? एका वाक्यात सांगतो. केवळ शरीराचं जिवंतपण काय कामाचं आहे? केवळ या चमडीचं जिवंतपण काय कामाचं आहे? ऐका, पुण्यतिथी त्यांचीच होत असते जे कीर्तीनं, सदाचारानं, आचरणानं, नामचिंतनानं, सत्कर्मानं जिवंत असलेल्या माणसाचीच पुण्यतिथी होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्यांच्या निमित्तानं आपण हे चिंतन करत आहोत, हे दोघही सत्कर्माने, सदाचरणाने, नामचिंतनाने जिवंत आहे. राहिल्यात कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्यात कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्यात कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्यात कीर्ती जगमाजी. दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. माझ्या बोलण्याचा मुद्दा थोडा नीट समजू घ्या. मुद्दा इतकाच आहे, परमात्मा कृतीपेक्षा वृत्ती पाहतो, म्हणून वृत्ती चांगली असली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं घडतं, कधी ते कृती चांगली असते हो, पण वृत्ती मात्र खराब असते. काय उपयोग आहे त्याचा? जरा ऐका. अरे लक्ष द्या, जायचंय, लक्ष द्या, ऐका, लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. काय, एक तहसीलदार होते, तहसीलदार. आणि ते तहसीलदार तालुक्याच्या गावाहून खेड्यावर आले, काम उरकलं, नंतर पुन्हा निघाले, तालुक्याच्या गावी निघाले. पण 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट. रस्ता व्यवस्थित नव्हता, रस्ता खराब होता. ते वरून असं सुकल्यासारखं दिसायचं, खालून मात्र चिखल तसाच होता. त्याला आमच्याकडे डेरा म्हणतात बघा. वर्ण वाळल्यासारखं दिसतं, खालून काय वाळलेलं नसतं, असं चोपणाचं रान, असं तो रस्ता होता. रस्ता काही व्यवस्थित नव्हता, कारण त्यावेळेस काय देशाला गडकरी साहेब मंत्री नव्हते.
40-50 वर्षापूर्वी कुठं गडकरी मंत्री होते देशाला, आणि त्यामुळे रस्ते व्यवस्थित नव्हते. ए बाळानो, खरं सांगा गड्यानो, नगर ते दौंड हा रस्ता असा होईल असं तुम्हाला स्वप्न तरी होतं? खरं सांगा, तुम्हाला होतं का? जाऊ द्या, तुमच्या किती पिढ्या गेल्या आतापर्यंत त्या रस्त्याने, होतं का स्वप्न? असं नव्हतं. लक्ष द्या. पण किती दर्जेदार रस्ता झाला हो, किती दर्जेदार. बापू खरंच सांगतो, महाराष्ट्रभर फिरत असताना चांगला रस्ता असल्यामुळं इतका आनंद वाटतोय. रोज किमान 400 किलोमीटर तरी फिरावं लागतंय, इतका आनंद वाटतोय. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, बिचाऱ्या गडकरीने महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं. नाही नाही, लक्षात घ्या, रोज 400 किलोमीटर गाडीत बसा, मग कळतंय रस्ता चांगला असल्यानंतरचं सुख काय आहे ते. खरंच सांगेन. आणि म्हणून मी आवडीनं त्यांना म्हणतो, त्यांचं आम्ही नाव ठेवलंय आवडीनं, नितीन गडकरी नाही, आम्ही त्यांचं नाव ठेवलंय नितीन रोडकरी. आम्ही त्यांचं अजून एक नाव ठेवलंय नितीन पुलकरी. तुम्ही बघा, समृद्धी अनेक रोड बघा, काय पुलं आहेत. आणि आम्ही अजून एक त्यांचं तिसरं नाव ठेवलंय, पहिलं नाव नितीन रोडकरी, दुसरं नितीन पुलकरी, आणि अजून एक आम्ही तिसरं त्यांचं नाव ठेवलंय नितीन रोडकरी. काही शिरत नाही का डोक्यात तुमच्या? थोडं आर्थिंगला पाणी होतं, मग लवकर कळेल. लक्षात घ्या. हे बघा, जे चांगलं आहे ना त्या गोष्टीला चांगलं म्हटलंच पाहिजे, त्यात काय प्रश्नच नाही. आणि चांगल्याला चांगलं मानायचं सुद्धा माणसात धडस लागतंय, लक्षात ठेवा. हे ध्यानात ठेवा. याचा अर्थ मी काय लोकसभेच्या प्रचाराला आलेलो नाही. मी का आपल्याशी बोलायला लागलो? चांगल्याला चांगलं म्हणा ना राव, म्हणा ना. 70 वर्षाचा कालखंड गेला, काही दर्जेदार रस्ते तयार झाले महाराज, किती दर्जेदार रस्ते. चला, हे तो इतका आहे. तर त्यावेळेस रस्ता चांगला कोणाच्या? म्हणजे त्या काळात 40 वर्षापूर्वी, म्हणजे कोणाच्या काळात? तहसीलदाराच्या काळात म्हणते. चला चला, आता जास्त नाही उघड करायचं. तर साहेबाची गाडी फसली ना, गाडी फसली, ड्रायव्हर रेस करायचा, चाकातच गेली. काय करावं, काय करावं. शेवटी साहेब पैतागले, गाडीतून खाली आले, घेतला, मोबाईल काढला, शिपायाला बोलवायला. पण गंमत काय झाली, मोबाईल आणि नंतरची गोष्ट आहे, आमची आयाच मला रेंज नाही म्हणलं, चांगलं झालं. काय करावं? तरुण पोरं, 20-25 वयोगटातली तरुणी पोरं तिथं आली. काय झालं साहेब? काही नाही म्हणे, गाडी फसली, गाडी फसली. काळजी करू नका साहेब, आम्ही मदत करतो. आणि मुलांनी मदत केली, आणि ढकलून 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 ती गाडी काय केली, बाहेर काढली. बाहेर काढली. साहेब खुश झाले. साहेबांनी खिशात हात घातला, एक 500 रुपयाची नोट काढली, मुलांना दिली. पोरं बी खुश झाली, पोरं निघाली, साहेब निघाले. पुन्हा साहेबांनी हाक मारली, बाळानो इकडे आहे. तरुण दिसताय म्हणे. हो. काय करता रे? उद्योग काय करता रे? मुलांनी उत्तर दिलं, हाच उद्योग करतो, हाच उद्योग, हाच उद्योग. अशीच कोणाची गाडी फसली केली तर आम्ही ढकलून ढकलून बाहेर काढतो, बिचारे खुश होतात, 100-500 रुपये देतात, आणि आमचं आपलं भागतं. मुलं निघाली, साहेब निघाले. पुन्हा साहेबांनी हाक मारली, कारण ते थेट तहसीलदार झालेले होते. हाक मारली, बाळानो तुमचा हा उद्योग पावसाळ्यात चालेल, उन्हाळ्यात काय करता? मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो. ते उन्हाळ्यात कस काय हा उद्योग चालतो तुमचा? ते बघा म्हणे, तिकडे बघा. तुम्ही नका कोणी बघू, तिकडे बघा. ती बैलगाडी दिसली, त्यात पाण्याच्या टिपा मांडलेल्या दिसल्या का? दिसल्या. आम्ही दूरहून पाणी आणतो त्या टिपामध्ये म्हणे, आणि तिथं ओततो. तिथं ओतलेलं पाणी उतारानं बरोबर इथं येतं म्हणे. उन्हाळ्यात सुद्धा ही जागा आम्ही वाळूच देत नाही म्हणे. आता नीट कीर्तन आहे का? फसलेली गाडी ढकलून ढकलून बाहेर काढणं ही कृती चांगली का वाईट? बोला की. चांगली. आणि त्याकरता गाडी फसलीच पाहिजे याची काळजी घेणं ही वृत्ती वाईट आहे. आणि म्हणून माझं मत आहे, कृती एखाद्या वेळेस वाईट असली तरी चालेल, पण वृत्ती चांगली असलीच पाहिजे.
आपण ज्यांच्या निमित्ताने हे चिंतन करत आहोत त्यांची कृती काय होते याही पेक्षा त्यांची वृत्ती सात्विक होते, म्हणूनच त्यांच्या पुढची पिढी आणि त्यांचे तिन्ही चिरंजीव, त्यांचा सगळा परिवार सात्विक आहे. हे त्यांच्या वृत्तीचा परिणाम आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवनामध्ये वृत्ती अत्यंत महत्वाचे आहे. मी 2 मुद्दे आपल्या पुढे मांडलेत. मानवी जीवनाची विशेषता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नसून ती त्यांच्या आचारावर अवलंबून असते. मानवी जीवनाची विशेषता ही माणसाच्या कृतीवर अवलंबून नसून ती त्यांच्या वृत्तीवर अवलंबून असते. तुकारायांना विचारलं, महाराज संत आमच्यापेक्षा विशेष आहेत का बरं? असं त्यांच्या जवळ काय आहे हे विचारल्यानंतर तुकोबाराय संत आपल्यापेक्षा विशेष का, असं त्यांच्या जवळ काय आहे याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. संत संगे याचा वास सर्व काळ. संत संगे याचा वास सर्व काळ. संत संगे वा सर्व काळ. संगे याचा वा सर्व काळ. हरी संत संगे संतला सकळ मूर्तिमंत. संतला सकळ मूर्तिमंत. संतला सकळ मूर्तिमंत. दुनिया बाहेरी दुनिया आवरा संत संगेयाचा वास सर्व काळ. संचला सकळ मूर्तिमंत. इथंच बसत इथंच बसत. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, लक्ष द्या, संत आपल्यापेक्षा विशेष का याचं कारण सांगतात. काय कारण सांगितलं त्याने? संत संगे याचा वास सर्व काळ. याचा म्हणजे देवाचा. देव संताच्या सहवासामध्ये सर्व काळ राहतो, म्हणून संत विशेष. बरोबर? चांगला ऐका, लक्ष द्या, ऐका. संत विशेष ठरवत असताना तुकोबारायांनी निकष कोणता लावला? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो, म्हणून संत विशेष. तर मग या चरणावरती एक शंका आहे. कोणती? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो, म्हणून जर संत विशेष, तर मग देव सर्व काळ कुठे राहत नाही. कुठं राहत नाही देव सर्व काळ. लक्ष द्या. विठ्ठल जळी स्थळी
विठ्ठल विस्तारला जनी सर्वा घटी राम. ऐका, अनु अनुत रेणू रेणूत कणात कणात सर्व ठिकाणी कोण आहे? देव आहे. लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. देव नाही अशी या विश्वात एकही वस्तू व्यक्ती पदार्थ नाही. ऐका जरा, देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतो? देवच असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. तुमच्या डोक्यात येत नाही का? अहो देव नाही असं वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? मग कसं? त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर देव नाही असं तरी त्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग शेजाऱ्याने म्हणावं लागेल, राम नाम सत्य है, उचला. आता लक्ष द्या जरा चांगलं. देव न मानणाराच्या जवळ सुद्धा कोण आहे? देवच आहे. देवच आहे. देव नाही नाही म्हणणारे, देव नाही नाही म्हणणारे, राम नाही नाही म्हणणारे, ते सुद्धा 22 जानेवारीच्या दिवशी जमल त्या मंदिरात जाऊन आरत्या केल्या. त्यांनी सुद्धा. माझं बोलणं किती कळलं असेल देवाने. राम नाही नाही म्हणणारे सुद्धा 22 जानेवारी 2024 या दिवशी त्यांनी सुद्धा जमल त्या मंदिरामध्ये जाऊन आरत्या केल्या. नाही कळलं का? चला, कशाला आता तुम्हाला लवकर कळाना गेलं म्हणून मोकळं करावं लागलं. सोडा, मी का आपल्याशी बोलायला लागलो हे सगळं. लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. अर्थात देव नाही म्हणणारा माणूस सुद्धा पर्यायी देव मानतोस. एक नाव सांगतो तुम्हाला, गोपाळ गणेश आगरकर. नाही माहिती नाव? जुन्या लोकांना माहिती. गोपाळ गणेश आगरकर ते नास्तिक होते. देव नाही म्हणायचे, पण दररोज विष्णू सहस्र नाम वाचायचे. त्यांनी विचारलं, तुम्ही देव नाही म्हणता? नाही म्हणतो. मग विष्णू सहस्रनाम तुम्ही रोज का वाचता? ऐका हो, त्याने उत्तर किती गोड दिलंय. त्याने उत्तर दिलंय, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज विष्णू सहस्रनाम वाचतो म्हणे. त्या कारण आहे, असलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. म्हणजे सिद्ध काय झालं एवढ्यातून? सिद्ध हेच झालं, देव आहे. थोडक्यात ऐका, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोई होऊ देऊ नका ना. का तुम्ही हात लावता चांगलं चाललेलं असताना? कोई वाजू देऊ नका. लक्ष द्या, प्रत्येक ठिकाणी कोण आहे? देव आहे. पहिली गोष्ट. आता एक विचारतो, म्हणजे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जवळ कोण आहे? देव आहे. आता अजून विचारतो, तो 2.5 तास आपल्या जवळ असतो का 3.5 तास असतो? 24 तास, सर्व काळ. बरोबर. तर मग ऐका, संत विशेष ठरवताना तुकोबारायाने घटनेतलं कोणतं कलम वापरलं? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. बरोबर. तर मग तुमच्या माझ्याही सहवासात सर्व काळ कोण राहतंय? देवच राहतो. मग ज्या कलमाने संत विशेष ठरवले तुकोबारायाने, तेच कलम तुमच्या माझ्या जीवनाशी तंतोतंत लागू आहे का नाही? आहे ना. मग जर देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष, तर मग आपल्याही सहवासात सर्व काळ देवच राहतो. मग आपण सगळेच विशेष का नाही? छोट पाहिजे की नाही? चला, तर याचं उत्तर देतो आणि आजची सेवा समाप्त करतो. बरं वाटलं ना तुम्हाला? समाप्त करतो म्हणलं, बरं वाटलं ना? तर ऐका, याचं उत्तर देतो आणि आजची सेवा समाप्त करतो. पण चांगलं आहे का, हे उत्तर सांगायला सुद्धा 1 तास ते 1.5 तास जाणार आहे. नाही म्हणजे हे बी देण्यात राहू द्या तुमच्या. तर ऐका, उत्तर आहे का? उत्तर असं सांगतो, वस्तूच केवळ अस्तित्व असून उपयोग नसतो, त्याचं प्राकट्य सुद्धा असलं पाहिजे. नीट ऐका, शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व याचं सगळीकडे अस्तित्व आहे. परंतु
प्राकट्य नाही. मायेच सगळीकडे प्राकट्य आहे, पण तिला अस्तित्व नाही. आता जी 2 वाक्य मी सांगितली का, त्यातलं तुम्हाला काहीच कळलं नसेल, आणि तुम्हाला काहीच कळलं नाही हे मला कळलं. ऐका, अध्यापकाला अध्ययन करत असताना, अध्यापन करत असताना विद्यार्थ्याला काय कळलेलं नाही हे जोपर्यंत शिक्षकाला कळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला काहीच कळत नाही. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे नाही कळलेलं मला कळलं. तुमच्या डोक्याला ताण होईल असं कीर्तन मी अजिबात करणार नाही. मी आता हे सोपं करतो. उपाय का? अस्तित्व असून उपयोग नसतो. त्याचं काय असलं पाहिजे? प्रगटीकरण, प्राकट्य असलं पाहिजे. बघा बघा, सोपं करतो, ऐका. साखर माहिती आहे तुम्हाला? साखर माहिती आहे. साखर बनते कशापासून? ऊसापासून. म्हणजे ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व असतं का? बोला ना. ऊसात साखरेचं अस्तित्व असतं का म्हणतो मी? आहे ना? हा. मग झालं काय? घरी महाराज आले होते आणि मग मालकाने सांगितलं आतमध्ये म्हणजे चौकटीला नाही, आतमध्ये म्हणजे खेडीला. कळलं का तुम्हाला? कळलं. बघा, ह्यांना अजून झालेलं नाही तरी कळलं. ऐका, मालकाने सांगितलं आतमध्ये महाराज आलेत, चहा ठेवा. बाई साहेबांनी काय केलं? हळूच मालकाला घरात आतमध्ये बोलावलं आणि अशी फजिती केली म्हणता, चहा ठेवा. उचलली जी लावली टाळ्याला, चहा ठेवा. आहे का डब्यात साखरेचा पत्ता? फजिती केली. पण त्या बिचारीनं आतमध्ये बोलावून फजिती केली बरं का, कारण ती वारकऱ्याची बायको होती. ऐका, मग हा ही पट्ट्या ऊसातल्याच भागातला, ऊस आहे ना, ऊसातल्या पट्ट्यातला हा पट्टा, त्यानं बी पत्नीला ठणकावून सांगितलं, जा तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्या. आता बोला. हा, बुद्धिमंतपणे ही करिता ऊस नव्हे तत्वता. ऐका, लक्ष द्या, चांगला ऐका, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. तर मग ऊस मोडून पातेल्या टाकल्यावर चहा होईल का? बोला ना बाळांनो. नाही होणार. का रे? ऊसाचा आकार नाही का? नक्की 100% खात्रीनं. मग टाका की 2 ऊस मोडून पात्याचं आहे त्याच्यात. तर उतायचं आहे, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, आणि म्हणून चहा होऊ शकत नाही. अजून सोपं विचारतो, दुधामध्ये तूप असतं का? मी मुद्दाम हात तुमच्याकडे केलाय. दुधात तूप असतं का? असतं. अगदी बरोबर. घरी महाराज आले होते. मालकानं सांगितलं बाईसाहेबांना, बाईसाहेब जरा महाराजांना भातावरती तूप वाढा. मग बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. महाराज घ्या तूप. जमेल का? दुधात तूप नाही आहे, पण तूप म्हणून दूधच दिलं तर जमेल का? याचा अर्थ असा आहे, दुधात तुपाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, उपयोग होत नाही. ऊसात साखरेचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही, उपयोग होत नाही. तिसरी गोष्ट सांगतो, लाकडामध्ये अग्नी असतो आहे, म्हणून 2 लाकडं चुलीत ठेवली आणि थांबा महाराज पाणी गरम होतंय. होईल का? नाही होणार. का बरं? लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे परंतु प्राकट्य नाही. मला वाटतं या 3 दृष्टांतातून तुमच्या हे थोडं ध्यानात आलंय आता. काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. ऐका, अजून बोलतो, अजून सोपं करतो मी तुमच्या करता. चिखल असतो, चिखलामध्ये कमळ असतं, कमळ, आणि त्या कमळाच्या बुडालाच बेडूक असतो, बरोबर? म्हणजे बेडकाच्या जवळ कमलकंदाचं परागकणाचं अस्तित्व आहे. तर एक बेडूक साधारणतः एका दिवसात 1.5 छटाक परागकण सेवन करतो का 2.5 छटाक परागकण सेवन करतो? अंदाजे बोला, काही चुकलं तर चुकू द्या. एक बेडूक एका दिवसात साधारणतः 1.5 छटाक परागकण का 2.5 छटाक खातो? अंदाजे किती? 1.5 छटाक. पाहू जरा दम काढा ना तुम्ही. त्याने सांगितलं 1.5 छटाक. खरं सांग रे, 1.5 छटाक का 2.5 छटाक?
आता हे बघ, एसटी निघून गेल्यावर बोचकं घेऊन पळण्यात काय मजा असते. असू दे, नाही करू नको, लक्ष दे. उत्तर इतकंच आहे, बेडकाच्या जवळ त्या परागकणाचं अस्तित्व नाही का आहे, तरी पण तो परागकण खात नाही. त्याच कारण आहे, अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, आणि म्हणून तो परागकण सेवन करत नाही. मग काय सेवन करतो, काय खातो मग? चिखल. चिखल कोण? बेडूक. कोणता? बोला की कोणता? चिखलातला. हे मी कोणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि हे बेडकाचं सांगण्यासाठी इतकी धावपळ करून इथं आलोय. काय कमाल आहे. कीर्तन ऐकत असताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही राव. काय कमाल आहे. कारण ते श्रीमद भागवत महाराज म्हणालेले असतात, भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, लोमंदा परीक्षितीला म्हणाले, म्हणू द्या परीक्षितीला आपल्याला काय करायचंय. लक्ष द्या. बेडकाने चिकरट खावा येरा ठावा सागर. लक्ष द्या. बेडकाच्या जवळ कमलकंदाचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही, म्हणून काय खातो? चिखल खातो. चला पुढचं विचारतो. पोरांनो, तुम्हाला गोचिड माहिती का? गोचिड म्हणणारे गोचिड माहिती. गाईच्या शिंगाला तो शेपटीला असतो. काशेला असतो. काशेला. कास कळते का नाही? कास काशेला असतो. आणि दूध कुठं असतं? दूध काशेतच असतं. तर एक गोचिड एका दिवसात अंदाजे, बर का, अंदाजे 13 मिली दूध पितो का 6 मिली दूध पितो अंदाजे. आणि दुधाची गाय आहे बर का, चांगली दुधाळ गाय आहे, वेलेली गाय आहे. हा, किती दूध पितो? बोल की रे. दूध पित नाही का? दूध पित नाही. दुधाचं अस्तित्व त्याच्या जवळ नाही का आहे, तरी पण तो दूध पित नाही. मग काय पितो? रक्त पितो. का दूध पित नाही? अस्तित्व आहे पण प्रकट नाही, म्हणून तो दूध पित नाही. मग काय पितो? रक्त पितो. कोण? गोचिड. एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळी गोचडा दुसऱ्याचं रक्त पितात रे? सगळीच ना? सगळी तशीच आहेत ना? हा, मग ठीक आहे. आता तुम्हीच म्हणलं मी काय करू, हे म्हणतात सगळी तशीच आहेत. ठीक आहे, ऐका, मला एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे आता. करता चाल तर समाजाचं पोषण करा, पण कुणाचं शोषण करू नका. हात जोडून विनंती, कळकळीची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. चला, मी 5 दृष्टांत सांगितलेत, ऐका. आणि 6वा दृष्टांत सांगतो. एक भिकारी आहे, दरिद्री आहे, उपवाशी आहे, हातात ताट घेतलंय, भीक मागतोय, द्यावं गरीबाला काहीतरी म्हणून भीक मागतोय. परंतु तो ज्या जागेवर बसलाय त्याच्या खाली 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय ती जागा मला विचारू नका बर का, नाहीतर कीर्तन झाल्यावर लोक खोदायला जायचे. उत्तर द्या मला आता. त्या भिकाऱ्याच्या जवळ धनाचं अस्तित्व नाही का आहे, तरी पण तो भीक मागतोय. कारण काय? प्राकट्य नाही. मला वाटतं या 6ही दृष्टांतातून तुम्हाला आता बाळांनो पक्कच कळालं काय अस्तित्वापेक्षा बोला प्राकट्य महत्वाचं आहे. तर मग आता ऐका, ऊसातून साखर प्रगट व्हावे असं वाटत असेल तर त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया केली पाहिजे. प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य. ऐका, लाकडातून अग्नी प्रगट होण्यासाठी त्याला काय केलं पाहिजे? लाकडाला काय केलं पाहिजे? काडी लावली पाहिजे. काड्याच लावायचं कसं तुमच्या ध्यानात येतं कोणास ठाऊक. पूर्वीच्या काळात बाळा काय लावत नव्हते. सांगू का, 700 वर्षापूर्वी काडीच नव्हती. वाचा ज्ञानेश्वरीचा पहिलाच अध्याय. ज्ञानोबाराय बोलतात, काष्टे काष्ट मथिजे मग ते वन्ही उपजे. ज्ञानोबारायची भाषा आहे. चला, घर्षण केलं की अग्नीचं प्राकट्य, प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य. पुढे का मंथन केलं की मंथोनी नवनीता दैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता दैसे घे नवनीता दैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता दैसे घे आनंदा. वाया लगता सांग मार्ग, वाया
व्यर्थ कथा सारणार वाया व्यर्थ कथा सारणार हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मंथोनी नवनीता घे अंता तैसे घे. नीट आहे का? प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, घर्षण केलं की अग्नीचं प्राकट्य, मंथन केलं की पाच प्राकट्य, पुढा का चिंतन केलं की देवाचं प्राकट्य. आणि म्हणून नामचिंतनेच देव काय होतो? प्रगट होतो. थोडं लक्ष द्या. तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्याच जवळ देवाचं अस्तित्व आहे. पण मग संत विशेष त्याचं उत्तर आहे अस्तित्व असून उपयोग काय? त्याला प्रगट करता आलं पाहिजे. संतांनी नामस्मरणाच्या द्वारा, भक्तीच्या द्वारा, 4 धाम तीर्थयात्रा, पंढरीची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, वैकुंठाशी आदरणीय अंबादासजी बाबा यांनी, मातोश्री आई सुंदरबाई यांनी केली, नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. आणि नामचिंतनाने, तीर्थयात्रेने, नामस्मरणानेच अस्तित्व रूपानं असलेला देव काय होतो? प्रगट होतो. आणि प्रगट झाला तरच त्याचा काय उपयोग आहे? ऐका, तुमच्या माझ्या जवळचा देव म्हणजे ऊसातल्या साखरेसारखा, काय कामाचा? तुमच्या माझ्या जवळचा देव म्हणजे दुधातल्या तुपासारखा, काय कामाचा? त्याला काय करता आलं पाहिजे? प्रगट करता आलं पाहिजे. आणि तो प्रगट कशा होतो? सोनियाचा दिवस अमृते पहाला, सोनियाचा दिवस अमृते सोनियाचा दिवस अमृते पहाला, सोनियाचा दिवस अमृते पहाला कविता रूपे प्रगट झाला, कविता रूपे प्रगट झाला, कविता रूपे प्रगट झाला, कविता रूपे प्रगट झाला. गोपाळ तुझे ध्यान लागोया मना, गोपाळ तुझे ध्यान लागोया मना, गोपाळारे तुझे ध्यान लागले हो मना, गोपाळारे तुझे ध्यान लागले हो मना. जास्त ऐका, सर्व श्रोत्यांना विनंती आहे, आपण जिथे जिथे बसलेला आहात तिथून फक्त 3-3 फूट पुढे सरकाय. 3 फूट तर तुम्हाला, आपण जे बसलात ना, माझ्याकडे बघू नका ना, सरका ना 3-3 पटकन पुढे सरका. 3-3 फूट सरकायचं पुढे, काय अडचण नाही. जिथं जिथं आपण बसलेला आहात ना, तिथून सगळे आता प्रत्येकाला सरका 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 असं म्हणायची अजिबात वेळ येऊ द्यायची नाही. अनुदानाचं वाटप आहे, पटपट पुढे सरका. हा, या पुढे, सर्वांना जागा मिळू द्या. या मागचे पुढे जरा भरपूर पुढे, मधली जागा रिकामी ठेवायची नाही, तिथं काही प्यायचं नाही, काही नाही. सरका पुढे, लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या, आता तुम्ही लक्ष द्या. ऐका. तर विषय असा आहे, नामचिंतनाने साधू संतांनी देवाला काय केलं? प्रगट केलं. आणि म्हणून संत हे आपल्यापेक्षा कसे आहेत? विशेष आहेत. नाहीतर देव आपल्या जवळ सुद्धा आहेच की, फक्त तो कसा आहे? ऊसातल्या साखरेसारखा, काय कामाचं? साधू संतांनी भगवंताला काय केलं? नामस्मरणाने प्रगट केलं. जरा लक्ष द्या. आणि म्हणूनच संत हे आपल्यापेक्षा विशेष आहेत. लोक म्हणाले, महाराज कीर्तनीपर्यंत कळलं, संत आमच्यापेक्षा विशेष का? कळलं, त्यांनी नामस्मरणाने देवाला काय केलं? प्रगट केलं, म्हणून आमच्यापेक्षा ते विशेष कळलं. आता अजून एक उत्तर द्या, काय? प्रगट केलेला देव त्यांच्याच जवळ कायम का राहतो? याच्यासाठी त्याने काय केलं? महाराज याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात देतात. आलिया काळ अवगा बाहेरी घालोनी अवगा बाहेरी घालुनिया काळ अवघा बाहेरी, घालुनिया
अंतरी वास धिया त्याचा अंतरी वास धिला घालोनिया काळ अवघा घालोनिया काळ घालोनिया काळ. थोडं लोकांना ऐकायला भेटलं पाहिजे म्हणून तुमचं थोडं नुकसान करतोय मी. घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशी चांदणे वास दिला. लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. संत विशेष का याचं पहिलं उत्तर आपण विचारात घेतलं. त्यांनी नामस्मरणाने देवाला काय केलं? प्रगट केलं म्हणून विशेष. कळलं, इथपर्यंत कळलं. पण विशेष केलेला झालं, प्रगट झालेला देव त्यांच्या जवळ कायम का राहतो याच्याकरता त्यांनी काय केलं? तर त्याचं उत्तर इथं दुसऱ्या चरणात. घालोनिया काळ अवघा बाहेरी. अवघा काळ बाहेर घालोनी अंतरी त्याशीच वास दिला. इथं काळ शब्दात आता भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ असला नाही बरं का. काळ शब्दाचा अर्थ प्रतिकूल, अनुकूल काळ असा अर्थ नाही. ऐका, इथे काळ शब्दाचा अर्थ आहे विकार. काळ शब्दाचा अर्थ काय? विकार, दोष, दुर्गुण. दोषाला, दुर्गुणाला, विकाराला त्यांनी आपल्या अंतःकरणातून काय केलं? बाहेर काढलं आणि आतमध्ये जागा देवाच दिली. दादांनो चांगलं लक्ष द्या. मायबाप माझी विनंती आहे, आपल्या हृदय मंदिरामध्ये परमात्म्याचं वास्तव्य अखंड राहावं असं वाटत असेल, माझ्याकडे बघा, असं जर वाटत असेल तर ही आपली जागा, हे आपलं अंतःकरण पवित्र, निर्मळ, स्वच्छ असायलाच. लक्ष द्या, पवित्र अंतःकरणात, निर्मळ अंतःकरणात, स्वच्छ हृदयातच परमात्म्याचे गोपाळ राहिले गोपाळ राहिले तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ आहे तेथे. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ तरीच सगळं केले होय. तुका म्हणे पाखमन नारायण भोगाशी. तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण. तुका म्हणे मोडा अहंकाराची पुष्कळ प्रमाणात. हे तो इथं आहे. अंतःकरण पवित्र झाल्याशिवाय, ऐका ऐका, शुद्ध झाल्याशिवाय, निष्पाप झाल्याशिवाय परमात्मा आतमध्ये येऊन वास्तव्य करतच नाही. दादानो लक्ष द्या, ऐका, चांगलं लक्ष द्या. कसं आहे बघा, आपल्या घरी जर पाहुणे येणार असेल तर आपण आपलं सगळं घर काय करतो? बोला बोला, काय करतो? स्वच्छ करतो. कोण येणार असतील तर पाहुणे. पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे, मुलाला पाहण्याकरता पाहुणे. मुलाला पाहण्याकरता पाहुणे येणार म्हणल्यावर काय तयारी करतात माणसं? एक जणाच्या घरची सतरंजी आणतात, दुसऱ्याच्या घरची गादी आणतात, तिसऱ्याच्या घरची खुर्ची आणतात, सगळं उष्ण अवसान आणतात. बिचारा पाहुणा येतो, ती सगळी व्यवस्था पाहतो, खुश होतो, पोरगी देतो आणि 6 महिन्यानंतर त्याच्या लक्षात येतं रॉंग नंबर. आता काय उपयोग आहे? माझ्या मुद्द्याकडे नीट लक्ष द्या. व्यवहारातला सर्वसामान्य पाहुणा खुश व्हावा म्हणून जर तुम्ही सगळं घर स्वच्छ करत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान कृष्ण कन्हैया परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये यावा आणि त्यानं खुश होऊन आनंदाने राहावं असं वाटत असेल तर ही जागा सुद्धा कशी असली पाहिजे? स्वच्छच असली पाहिजे. एक सांगू का, ज्याचे त्याला चांगलं माहिती असतं अजून आपल्या आत किती घाणत आहे हे ध्यान ठेवा. जरी लोक पाया पडत असले, जरी लोक बुवा म्हणत असले तरी अजून आपल्याला चांगलं माहित असतंय कोणत्या कोपऱ्यात किती कचरा येतो. माझं कळत मला. काय लोक घर झाडतात, मधलं झाडतात आणि कोपऱ्यात कचरा असाच ठेवतात. नाही झालं पाहिजे. बाप माझी विनंती आहे, परमात्म्यानं यावं आणि आपल्या हृदय मंदिरामध्ये राहावं तर आपलं हृदय सुद्धा पवित्र, स्वच्छ, निर्मळ, सात्विक असलं पाहिजे. आणि ते कोणासारखं असलं पाहिजे? वैकुंठाशी आदरणीय अमराजी अण्णा आणि वैकुंठवासी मातोश्री सुंदरबाई यांच्यासारखं सुंदर असलं पाहिजे.
पवित्र असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. त्याशिवाय नाही देव येऊन आतमध्ये वास्तव्य करतो. जे मी एकदम सोपं करतो, एकदम सोपं. माझ्या माता भगिनी इथं पुष्कळ प्रमाणात कीर्तनाला आलेले आहेत. त्यांना दृष्टांत कळत नाही, कोणास जरा जुन्या काळाला पण सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये ते पाणी आणण्यासाठी घागर असायची बघा. घागर कळते का तुम्हाला? घागर 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 घेऊन घागर घेऊन नाही. हा, आता हे आमच्या नाही कळलं. तर ऐका, घराची बघ घागर. मग ते विहिरीवर जायचं, नदीवर जायचं, कुठंतरी कॅनलला असं जायचं आणि ती घागर भरून आणायची. आता काही आवश्यकता राहिली नाही. आता हर जल काय हो, नळ. प्रत्येकाच्या घरात नळ आहे, प्रत्येकाच्या घरात नळानं पाणी पुरवठा आहे. प्रगती झाली आपल्या देशात. पुरती घागर असायची. मग ती घागर घेते, त्या घागरीचं तोंड सभोवती ठेवलं, एकदम घागर पाण्यामध्ये बुडवली. एकदम घागर पाण्यात बुडवली. 3 खोल खाली ती घागर पाण्यामध्ये नेली. सांगा बरं, घागरीत पाणी शिरेल का? शिरेल का? शिरेल का? नाही शिरणार. घागर बाजूला काढली, घागरीचं तोंड असं केलं आणि एकदम घागर पाण्यामध्ये बुडवली. 5 फूट खोल खाली पाण्यात घागर नेऊन ठेवली. आपला घागरीत पाणी शिरेल का? शिरणार, निशिरणार. कीर्तन आहे. घागर कशा आहे? घागर कशात आहे? पाण्यात. दादानो, घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? बोला बोला. घागरीत पाणी असणं चांगलं. घागर पाण्यात असून काय उपयोग आहे हो? घर पाण्यात असून उपयोग आहे, घागरीत पाणी पाहिजे. बऱ्याच घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. काही काही शिरलं नाही का डोक्यात? काही लोक म्हणतात महाराज आम्ही नेहमी सप्त्यातच असतो. म्हणजे ही घागर नेहमी कथा पाण्याच आहे, पण अजून या घागरीने थेंब सुद्धा शोध नाही की आल्या जरा या वाघ असता असं वागा. पहिला प्रकार कोणीच नाही दुःख होऊ नये सदर वाटत असेल तर दुसरा मंत्र सांगतोय, हे सगळं जग आपलंच आहे असं समजू नका. मंत्र संपला. हे जमल का? हे जमना? ठीक आहे, आता सगळे जमल म्हणले तर आता काय का, तुम्ही प्रत्येक जण तुमच्या नावावरची एकच एकर जमीन नावानं करून टाका. नाही, आता हे सगळं जग कुणाचं आहे? मग सगळं जग जर आपलं आहे तर मग मी लोकांचं आहे का? काय हरकत आहे 1 एकर माझ्या नावावर करायला? कीर्तनापुरतं सुद्धा होय म्हणत नाहीत राव तुम्ही. मला काय एवढा वेळ आहे का बरं तुमच्या जमिनी करायला? मुद्द्याकडे चांगलं लक्ष द्या. जीवनात ऐका ऐका, जीवनात कधीच रडायचं नसेल, जीवनात कधीच रडायचं नसेल तर पहिली गोष्ट कोणालाच म्हणू नका. आणि ते नाही तर मग सगळ्यालाच माझं म्हणा. माझ्या या वाक्याची घरी जाऊन चर्चा करा आणि विचार अभ्यास करा चांगला. एक सगळ्यालाच नाहीतर कोणालाच माझं म्हणू नका. चला, आपुलेसे जी नाही वरो दिले, या दादा या इथे, नाही वरो दिले चोजविता भय ऐशी स्थळे. लक्ष द्या, संत महात्म्याने जीवनामध्ये आपलेपणा शिल्लक ठेवलेला नाही आणि म्हणून चोजविता ऐशी स्थळे. ऐशी स्थळे या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा प्राप्ती, भगवत प्राप्तीपर्यंत जाताना आपलेपणा टाकून द्या. एका ज्याने आपलेपणा टाकून दिला, एक ज्याने काळाला म्हणजे विकाराला बाहेर काढलं, 2 ज्याने पांडुरंगालाच आज जागा दिली, 3 आणि ज्याने नामचिंतनाने भगवंताला प्रगट केलं, 4 असे जे महात्म्य असतात, असे जे साधू असतात, असे जे वैष्णव असतात, त्यांना आपली कीर्ती पोस्टर लावून, कटआउट लावून, बॅनर लावून करावी लागत नाही. उलट त्यांची कीर्ती, त्यांचा महिमा झाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो झाकला जात नाही. कशाप्रमाणे? तर तो चंदनाप्रमाणे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही, आकत परिमळा तुका म्हणे चंदनाचे स्थळ,
दिला त्यासी कळतरी दिला विठोबार कुमार जय विठोबा कुमार विठोबार कुमार कुमार जय विठोबार जय जय हो बरकुमाई हो बरकुमाई हो कुमार हो बरकुमाई विठोबार कुमार